आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। शेगाव पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। इंजिनियर पवनलाल दवंडे महाराज यांचे कीर्तनातून समाज प्रबोधन। साध्या भोळ्या महिला अंधश्रद्धेच्या मागे लागतात म्हणून आपण मागे आहोत। आज आपल्याला सावित्रीबाई फुले, तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे। काळ बदलतो, माणूस बदलतो, पण संत विचार बदलत नाही, असे प्रतिपादन सप्त खंजिरी वादक इंजिनियर पवनपाल दवंडे महाराज यांनी केले। शेगाव पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता गांधी चौक येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सप्त खंजिरी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना ते बोलत होते। समाजात आज देखील अशा व्यक्तिमत्व आहे जी आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन विविध क्षेत्रात तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत्वाचा गौरव व्हावा या हेतूने शेगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले। यावेळी कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक दयाराम भाऊ वानखडे, माळी समाजाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व तथा माजी नगराध्यक्ष साहेबरावजी कलोरे, दारुल उलूम इंडिया ए सुन्नत संस्थापक अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद अनिसुद्दीन अशरफी, बहुजन समाजातून आम्रपाली बुद्ध विहार समिती अध्यक्ष रवींद्रजी शेगावकर, शेगाव बालाजी संस्थानचे कोषाध्यक्ष जगदीशजी नारलोनिया, तर शोध पत्रकारिता पुरस्कार पत्रकार नानाराव पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी मंचकावर सहकार नेते विजय बापू देशमुख, माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल, माजी नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई बुच, महापवन कापूस महासंघ संचालक प्रेसिंजीत पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोगळ पाटील, समाजभूषण नितीन शेगोकर, निर्भया फाउंडेशन अध्यक्षा कल्पनाताई मसने, माजी नगरसेविका प्रीतीताई शेगोकर, रा.कॉ. महिला प्रदेश उपाध्यक्ष हास्यकवी सम्राट नितीन वरणकार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी मिरगेसर, शिवसेना तालुका प्रमुख रामा थारकर पाटील, भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मेहबूब ठेकेदार, मातृभूमी तालुका प्रतिनिधी देवानंद उमाळे, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संजय गव्हांदे, राजू पाटील शेगोकार, शेगाव ग्रामीण ठाणेदार दिलीप वडगावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रबोधनपर कीर्तनातून पुढे बोलताना पवनपाल महाराज म्हणाले की साध्या भोळ्या महिला या अंधश्रद्धेच्या पोटी ढोंगी बुवांना शिरा खाऊ घालतात, परंतु पतीला मात्र साधा उपमाही करून देत नाही, ही परिस्थिती सध्या आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावली सेवा प्रकल्पाचे प्रशांत कराळे तर आभार शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार सतीश अग्रवाल, रवी शेगोकार, ज्येष्ठ पत्रकार राजवर्धन शेगावकर, अमर बोरसे, शेगाव प्रेस क्लब अध्यक्ष बालू मिश्रा, उमेश शिरसाट, नितीन घरडे, ज्ञानेश्वर ताकोते, ललित देवपुजारी, शेख अमीन, देवचंद्र समुंदूर, पंडित परघरमोर, गजानन कुलकर्णी, समीर देशमुख, रोहित देशमुख, सुभाष वाकोडे, ऋषिकेश देठे, सौरभ स्वामी आदींची परिश्रम घेतले। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदे। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।